जे तुम्ही आता एक्सप्लेन Sorry. केलं, आता हे जे तुम्ही एक्सप्लेन केलं हे आता म्हणजे कशासाठी थोडंसं हा, आता मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही जर नॉन आयटी मधून आला, ओके. हां. तुमचं नॉन आयटी मधून तुम्ही आयटी मध्ये येता आता राईट. तुम्ही अकाउंट सर तुम्ही माझं BA MA झालं. नाही नाही तुमचं जे एक्सपिरियन्स आहे ते कशातले युपीएससी एमपीएससी एक्झामचे आहेत ना, राईट. बरोबर ना? तुम्ही त्या प्रोडक्टवर जास्त काम केलं आतापर्यंत या 7 इयर्स मध्ये. तर तुमचं आयटीचं जास्त काही देणे घेणे नव्हतं, बरोबर. राईट? तर जर मला ऍज अन काउन्सिलिंग करायची असेल आयटी मध्ये, आय शुड नो दिस बेसिक टर्म्स. व्हॉट इज द बेसिक टर्म्स? सर्व्हर, क्लाउड, कोडिंग, अल्गोरिथम, अजून काय होतं, बग्स, फायरवॉल, नेटवर्क. हे बेसिक. हा, हे व्हेरी बेसिक टर्म्स आहेत. म्हणजे इव्हन काउन्सिलिंग मध्ये यूज केलं जातं. बेसिक गोष्टी. हा, त्याचं सिंपल व्हर्जन काय आहे ते इथे दिलेलं आहे. पोर्टल राईट. म्हणजे माझं सर्व्हर आहे, सर्व्हर मध्ये सगळं बनतं आणि मला फक्त आउटपुट मिळतो, त्याला आपण काय म्हणतो? सर्व्हर. बँक लॉकर दिले, क्लाउड. म्हणजे तुमचा डेटा, आता तुम्ही क्लाउड वापरता पण तुम्हाला माहितीये कुठला क्लाउड? तुम्ही आवाजाचं बोलताय. क्लाउड वापरताय तुम्ही, हे माहितीये तुम्हाला? You can give in yes or no, no problem. नो. No, no, it's okay. अरे it's okay. सगळ्यात माहिती असणं काही गरजेचं नाही. इट्स ओके. नो, आय डोंट नो. ठीक आहे. तुमचं स्वतःचं जीमेल ऍड्रेस आहे, हो आहे. बरोबर? हां. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला क्लाउड फ्री मिळाले? नाही. नाईस. ज्यावेळी तुम्ही एक ईमेल ऍड्रेस बनवता ना @gmail.com, तर तुम्हाला 15 GB चा एक क्लाउड चा अच्छा. पोर्शन फ्री मध्ये देतात गुगल वाले. ओके. ठीक आहे? हां. का देतात? की तुम्ही डेटा, तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचे फोटोज, तुमचे काही व्हिडिओज आहेत, ठीक आहे, अजून काही मटेरियल आहे, ते तुम्ही काय करू शकता? Excel. तुमच्या लॅपटॉप मध्ये स्टोअर न करता तुम्ही क्लाउड मध्ये स्टोअर करा. आता मी उद्या मीटिंगला चाललोय आणि माझं डॉक्युमेंट क्लाउडवर आहे, ओके. तर मी तिकडे गेल्यानंतर फक्त माझं जीमेल टाकणार, तो ऍक्सेस करणार. मला हे पूर्ण एवढा 10 kgचा लॅपटॉप घेण्याची गरज नाहीये. म्हणजे जसं मी स्टुडंटला एक्सप्लेन करते, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असेल तुम्ही कॅरी करू शकत नाही, ते तुमच्या मेलवर स्कॅन करून ठेवू शकता. नाही नाही नाही, हं? स्टुडंटला नाही, हे तुमच्यासाठी हा, आहे. माझ्यासाठी आहे, पण आम्ही हा. असं एक्सप्लेन करतो हा, ना, मला हा, माहिती हा. आहे. एक फोल्डर बनव, जसं की एक्झाम्पल ड्राईव्ह फोल्डर बनवलं, त्या ड्राईव्ह मध्ये तू सेव्ह करून ठेव. मी असं student ला- ते वापरतायत हा, नाही नाही, असं सांगावं लागतं ना, तर मग ते मला लक्षात आलं. हे तुम्ही पॅरेंट्स. हा, हे आपण पॅरेंट्सला सांगतो. हे ना, parents. पॅरेंट्सला बोलतो. Okay. ते कधी विचारत, मॅडम क्लाउड काय हो? ते क्लाउड नाही समजलं. हं. अहो सर, तुम्ही वापरताय ना, असं काय करताय? तुमचं जीमेल Like ऍड्रेस आहे explain ना, करून जीमेल आहे ना तुमच्याकडे. हा, हा, right. तर तुम्हाला लॅपटॉप आणि तुमचा डेस्कटॉप घेऊन जायची गरज नाही. आता तुम्ही उद्या गावाला गेला तर तुम्ही काय तुमचा लॅपटॉप डेस्कटॉप नाही घेऊन जाणार एवढा हेवी. बरोबर. तुम्ही काय करा, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते क्लाउडवर ठेवा, हा. तुमच्या जीमेल ड्राईव्हवर. हा. गावाला जा आरामात, हा. एमटी हँडेड, ओके. आणि तिकडे गेल्यानंतर इंटरनेटवर फक्त तो डाउनलोड करून घ्या. राईट. ठीक आहे? क्लाउड. दुसरं काय आहे? प्रोटेक्शन.